राम राम मंडळी, तो तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण चाललेलो बघा शंकर महाराजांच्या मठात, कारण की आज प्रकट दिन होता. त्यामुळं आपण आज आलतो तिथं, कारण की त्याच्या अगोदर आपण याच्या अगोदर अनिकेत शेट आलतं, त्यांनाच आपल्याला बोलवून घेतलं. मग काय आपण आलतो मागून डायरेक्ट. गर्दी एवढी होती ना, भयंकर गर्दी होती. पार्किंग तर पूर्ण ब्रिजच्या पलीकडेच लावलेलं. आत तर काय विषयच नव्हता पार्किंगचा. इथं काय आपलं हे चाललेलं, थंड वाटप चाललेली. चालतंय म्हणलं आता चालू दे, आपण पुढे जाऊन दर्शन घ्यावं म्हणलं, जाऊन पडदेसनं. मग बाहेरूनच ह्यांना इथे जे आपले कमिटी असेल यांची, त्यांना बाहेरूनच देखावे सगळे साकारलेले होते. त्यामुळे असं मस्त एकदम व्ह्यू करून टाकलेला, डेकोरेशन मस्त करून टाकलेले एकदम. नंतर ना आत गेलो, पण आत गेल्यानंतर ना असं काय दृश्य दिसलं की बसच. इथं पलीकडं तर स्टेजवरती एकदम मस्त असा फोटोही लावून केलं तर सेटअप, पण इकडं बसच. मग आता काय वरती जाऊनच आपण पाया पडलो आणि इथं दर्शन घेतलं. म्हटलं आता इकडं जर जायचं म्हटलं तर आपल्याला रात्र इकडंच निघल. गर्दी तुम्हीच बघू शकता किती होती. एवढी लांब रांग लागलेली की आपल्याला तिकडं जाणं शक्यच नव्हतं. मग आपण डायरेक्ट म्हटलं तर आपण बाहेरनं दर्शन घेऊया. चालतंय म्हटलं. मग अनिकेत शेट पण म्हटलं चला बाहेरनं दर्शन घेऊ. हे बघा समोरून पण दर्शन घेऊन झालं आपलं. आता म्हणलं पाठीमागून खिडकीतून एका जायतून दर्शन होतं आपलं. चालतंय म्हटलं चला तिकडून दर्शन घेऊ. मग फायनली आपण तिथं आलो आणि तिथून बघा एक नंबर असं दर्शन होत होतं. डायरेक्ट आपल्या म्हणजे महाराजाचे चरण असतात ते दिसत होते. नंतर ना मग आपल्या दर्शन ओकेमध्ये करून घेतलं. नंतर ना काय बाकीचे पण बरेच लोक होते की ज्यांना पुढून जाऊन दर्शन घेणं शक्य होत नव्हतं, ते इथून दर्शन घेत होते. कारण की इथून भरपूर म्हणजे असं चांगलं दर्शन होत होतं. नंतर ना अनिकेत शेटच्या काय डोक्यात आलं, म्हटलं आपल्याला आता रक्तदानच करायचं. चालतंय म्हटलं चला. मग आता त्यांना केलं, आपण का मागं सरायचं आहे. चला म्हटलं आम्ही बी थांबतो. मग दोघांना ओकेमध्ये असं रक्तदान केलं. फायनली मग रक्तदान आपलं करून झालतंच. आता म्हटलं भूक लागलेली. मग तिथंच बाजूलाच भाताची वाटप चालली होती. म्हटलं पहिलं भात खाऊन घ्यावा. ओकेमध्ये एक प्लेट भात खाऊन घेतला मस्तपैकी. पोटात लोड केला आणि निघाला आता. म्हणलं आता त्यांना मग आपल्याला जाताना गिफ्ट पण दिले बघा. दोघांना एक एक बॅग दिली जाताना. चालतंय म्हटलं ठीक आहे, चांगलं आहे. काय गडी तर खुश झालतात, मग आपण बी खुश झालतो. मग फायनली मग आपण नेहा कॅफेला गेलो. कॅफे प्यायला. हे आपलं इकडे गेलं किंवा फिक्सच पॉईंट आहे हो. इकडे गेलं कॉफी नाही पिलं असं होणार नाही. मग चला आजच्या दिवसाचा यातच शेवट करून भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.